जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी विश्वास या गोष्टी ठेवत नाही की माझे पती शहीद झालेत. माझे पती आहेत ड्युटीवरती आणि आज येतील उद्या येतील ह्या आशेवर मी जगते. मग देशाकरता गेली, पण हृदयात घर करून बसलंय ना, असं होतंय ना. आपल्या शेतकऱ्याच्या पोराबरोबर एखाद्या मंत्र्याला पोरगा लावून द्या, त्याला रनिंग होतंय का? नाही होणार. त्याला एक बुकी मारा, ती बुकी त्याला सोसणार नाही. आपल्यावर काठी टाकली तरी आपला हटणार नाही. मेरा नाम सैयद चंद्रकांत गलंडे है। मैं कक्षा 5वीं ब में पढ़ता हूँ। गलंडे यांचं 7वं पुण्यस्मरण आणि या निमित्तानं झाशी गावामध्ये पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थ भरपूर जमलेले होते. खरं तर तो दिवस आठवतो 18 सप्टेंबर 2016 साल, की ज्या सालामध्ये आमच्या गावावर दुःखाची कळा पसरली. या जवानाचा जो हा घर आहे, ह्या घराचा उंबरा आहे, जो खूप पवित्र उंबरा आहे, या उंबऱ्यावर नतमस्तक होताना मला खूपच प्राऊड फील होते की अशा मंदिरात जाण्यापेक्षा मी नेहमीच या शहीद जवानाच्या घराच्या उंबऱ्यावर नतमस्तक पसंत करतो. 2018 सप्टेंबरला 18 तारखेला पहाटे नाही, पहिल्यांदा एक आठवड्यापूर्वी मला फोन आला होता त्यांचा. मला अजून सुद्धा विश्वास बसत नाही की माझे पती शहीद झालेत म्हणून, कारण मला त्यांना बघायला भेटलेलं नाही. आणि मी अजून जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी विश्वास या गोष्टी ठेवत नाही की माझे पती शहीद झालेत. माझे पती आहेत ड्युटीवरती आणि आज येतील उद्या येतील ह्या आशेवर मी जगते. आणि मुलांना पण हा संदेश आहे की बाबा येतील सुट्टीवरती, आणि आम्ही त्याच आशेवरती जगतोय खरं म्हणायला गेलं तर. आणि आमच्यासाठी ते अमरच आहेत. हे मला बघायला आले पहिल्यांदाच. याच्या अगोदर मला पाहुणे कोणीच आले नव्हते बघायला ना. माझं शक्यतो लग्न पण नव्हतं करायचं कुणाचं. शिक्षण माझं झालं होतं 9वी. त्यानंतर मी 1 वर्ष गॅप घेतला होता. माझ्या बरोबरच्या मुली गेल्या 1 वर्षानंतर 10वीला फॉर्म भरला त्यांनी. मग मला पण वाटत की मला शिकावं, अशी खूप इच्छा होती शिकण्याची. पण आमच्या घरातून म्हणजे कसं थोडंसं होती परिस्थिती बेताची, त्यामुळे शिकायला काही भेटलेलं नाहीये मला. चला ठीक आहे म्हटलं, जाऊ द्या. मग शाळा सोडून 2-3 वर्षांनी मला हे बघायला आले, झाशी म्हणजे आमचे मिस्टर बघायला आले. मिस्टर बघायला आल्यानंतर ना समजलं बाबा फौजमध्ये मुलगा, घरचं सगळं चांगले आहेत, घरातले पण सगळे फौजमध्ये आहे. थोडीशी मनात भीती पण होती त्या गोष्टीची, की बाहेरून ऐकायला भेटत होतं की एकदा म्हणजे सैनिक देश सेवेसाठी सीमेवरती लढायला गेला की तू परत येत नाही, अशी बाहेरून ऐकायला भेटायचं. पण तरी पण मी चला ठीक आहे आपलं म्हणजे एक भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आपले पती जात आहेत. आपलं नशीब आपल्या बरोबर म्हटलं. मग झालं 2011 आमचं लग्न झालं. त्यानंतर ना सुट्टी तेव्हा खूप कमी होती, एक 10-12 दिवसाचीच होती. मग 10-12 दिवसात एवढे काय आमची ओळख पण म्हणजे खास एकमेकांना मी ओळखू पण नाही शिकलो जास्त. लगेच ड्युटीवरती गेले. तेव्हा खूप वाईट वाटलं मला. म्हणजे खूपच वाईट वाटलं, असं एकटी पडल्यासारखं वाटलं. लग्न होऊन लगेच 12 दिवसात जायचं म्हणजे सुट्टीवर. परत आले 6 महिन्यांनी सुट्टीवरती. आल्यानंतर मग झालं हे संसाराची सुरुवात झाली आमच्या. आणि मग त्याच्यानंतर ना जम्मूला बदली झाली त्यांची. नंतर ना भोपाळला झाली. नंतर परत जम्मूमध्ये झाली. आणि परत ना आसामला झाली. आसामवरून परत अजून जम्मूला झाली. तर जम्मूला झाल्यानंतर ते काय मला म्हणले, की आता मला परत ना आसामला भेटायच्या अगोदर म्हणले,
जम्मूला भेटते का नाही भेटते, नंतर पोस्टिंग, आपण फिरायला जाऊया. मग तेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो जम्मूला. मग जेव्हा जिथं त्यांचा हल्ला झाला तिथंच आम्ही फिरायला गेलो होतो, थोडंसं जवळच तिथून पासच. तेव्हा त्यांनी मला तो इलाका दाखवला की इथं आमचं असं युनिट आलंय म्हणून, आणि आम्ही आता काही दिवसांनी इथंच येणार आहात म्हणून. मग मी विशेष केलं, तिथं प्राणी वगैरे असतात, म्हणजे कुत्रे, माकडं वगैरे असतात. त्यांना केस, बिलकुल केस नसतात. एकदम अशी स्किन त्यांची दिसते, अशी असतात. मग एवढ्या थंडीत म्हणजे असं विशेष केलं की एवढ्या थंडीत आपले सैनिक राहतात. आणि आणि गाडी ज्यावेळेस आमच्या रस्त्याने जायची, तेव्हा मी बघितलं एका एका फुटावरती सैनिक देशसेवेचे रक्षण करत, हातात बंदूक, डोक्याला कॅप आणि काय बरं ते बुलेट जॅकेट, बुलेट प्रूफ असं बघितलं. तेव्हा मला कळलं बापरे! म्हणजे किती आपल्यासाठी देशसेवेला म्हणजे सैनिक म्हणजे डोळ्यात तेल घालून तिथे रक्षण करतायत आपले, असं वाटलं. आणि नंतर मग आलो फिरून वगैरे. नंतर ना ते गेले फिरून आसामला. आसामवरून परत ना आले आणि ट्रेनमधून थोडंसं बोलत होते की असं तसं. मग मला का कुणास ठाऊक कळून आल्यासारखं. मग त्यांनी एक मला पुस्तक दिलं होतं सैनिकांचं. सैनिकांचं पुस्तक दिलं होतं, ते मी वाचायचे. वाचत असताना त्यातून काही-काही कोणी शहीद झालेलं वगैरे त्यात होतं. मग ते वाचल्यानंतर माझ्या मनात का कुणास ठाऊक यायला लागलं. मग ट्रेनमध्ये त्यात एका सैनिकाची म्हणजे कहाणी होती. तो सैनिक ब्रश करत होता ट्रेनमध्ये आणि चालत्या ट्रेनमध्ये त्या सैनिकावरती फायरिंग केलं. मग तसं मला एक कळून आल्यासारखं झालं. मी त्यांना म्हटलं की "होय हो, असं असतं का?" तर म्हणले, "काही नाही." त्यांनी मला धीर दिला. "असं काही नसतंय, असू दे, जाऊ दे." असं व्यवस्थित आम्हाला म्हणजे नेतात वगैरे आणतात. आम्ही जातो व्यवस्थित. तर मग मी त्यांना म्हणलं की असं-असं मी पुस्तकं वाचलं आणि तेच माझ्या मनात येऊन राहिल्यासारखं. नाही म्हणले, "असं काही नाही. नको काळजी करत राहू. व्यवस्थित राहा. मुलांना चांगलं सांभाळ. तू व्यवस्थित राहा. आई-वडिलांना चांगलं सांभाळ. आता इथं आम्ही कोणीच नसतो. सगळं तुझ्यावरती आहे." कारण 2 नंबरचे दीर पण देश सेवेला, मोठे पण ते तिकडच सेवेलाच. आणि आई-बाबा आणि मी, आम्ही इथं तिघंजण असतो. तेव्हा इथं कोणीच नव्हतं. मग असं आम्ही तिघंच राहत होतो इथं. तेव्हा ते म्हणायचे, "काही विचार करू नको, टेन्शन घेऊ नको आणि व्यवस्थित राहा." असं सांगायचे. मेरा नाम जय है। मैं कक्षा दूसरी में पढ़ता हूँ। मैं बड़ा होके बिजनेसमैन बनना चाहता हूँ। मेरा नाम श्रेयस चंद्रकांत गलंडे है। मैं कक्षा 5वीं ब में पढ़ता हूँ। मेरा सपना है कि मैं प्रेसिडेंट बनूं और मेरे पापा का भी सपना था कि मैं प्रेसिडेंट ही बनूं। तिन्ही मुलं पळशीतच शिकली माझी, तिन्ही पण मुलं. काय अडचणी काय आल्या त्यावेळेस अडचणी आता बारक्या आहेत त्या का अडचणी, लय अडचणी होत्या त्यावेळेस. त्या कोंबड्या कुत्र्याचं अंड करायचं, त्याचं गोळा करायचं, त्याच्यातनं शाळा शिकवायच्या. पायाला चप्पल नसायची, अंगाला कापड नसायचं त्या लेकरासनी त्यावेळेस. ठिगळं लावून ह्या पोरांची 10वी शाळा केली मी त्यावेळेस. मेंढर होती तुम्ही? होती ना, पण मेंढर ती दिराला दिलेली होती. बरं. फक्त काय 2 गुरं 2 शेरडं एवढंच माझा परपंच इथं, दुसरं काही त्याच्यावर नव्हतं. शिक्षण दिलं का आणि मुलांना? त्याच्यावर मुलासनी शिक्षण दिलं. तुम्ही मिलिटरीत पाठवायचं कसं म्हणजे का निर्णय घेतला? काय निर्णय केला त्याच्या नशिबाने तीच पोरं गेली. आम्ही जा म्हणलोच नाही. जा म्हणलो नाही. ह्याला सातारला लावला शिकाय ह्याला, ते तिकडे सिलेक्टर झाला त्याची तीच स्वतः. परत थोरल्याला 12वी की देवापूरला शाळा शिकवली. 12वीचा रिझल्ट लागला नव्हता आणि ते अगोदरच भरती झाला. त्याची कागदपत्र मिळाले नाही ती वर्ष त्याचं वाया गेलं. पण नंतर माघाऱ्याला परत फिरून भरती झाला. 3ऱ्या Double वर्षीला शाळेत दहिवडीत घातला. ते शिकलाच नाही परत. परत ते गेला बाहेर गावी असं खाजगी कामाला. तिथं काय ते टिकलं नाही. परत फिरून आला 6 महिन्यानं. परत हीच मग म्हणला काहीतरी आम्हाला करा. मग निघाली परीक्षा. आम्हाला लावला इकडं कोल्हापूरला परिस्थिती. भरतीला. झालं सिलेक्टर लगेच. त्याच्या नशिबाने ते लगेचच पायावर रनिंग मध्ये पहिल्याच आली सगळी पोरं. तर माग कशात खुतली नाही ती, रुतली बी नाही ती अजिबात. कशातच अडकली नाही ती. परत झालं ह्याचं 6 महिन्याचं कसम झाली. परत त्याची झाली 9 महिन्याची. ह्याला कसम खाऊन 6 महिन्यानं परत म्हणलं काय करायचं हे चंद्रूला म्हणलं. शाळाच शिकना म्हणलं हे. 2 नंबरचे होते का ते? नाही, नाही.
तो मोठा 2 नंबरचा थोरला माग राहिला आणि हे 2 नंबरचा अगोदर लागला आणि नंतर थोरला लागला आणि नंतर ही तिसरा लागला. मग तिसरा लागल्याच्या नंतर बघा तुम्हाला सांगते, जायचं आणि कुठनं तरी पोरासंग असं अधनं-मधनंच यायचा. मग हे आला कसम खाऊन सुट्टीवर. म्हणलं ह्याला काय करायचं, म्हणजे हे अभ्यासच करेना. म्हटलं थांब. मग हे गेला पेपर आणला कसला, ते दाखवला त्याला पेपर. वाच म्हणलं. मग वाचलं त्याने. मग जातोयच का? तर हो म्हणला. दिलं पैसे काढून पेपर दिलं, ते कुठं गावातनं सरपंचाचं कशाचं असं कागदपत्र आणली दिली. हे आहे तोवरच लावला ट्रेनिंगला, भरतीला तिकडं औरंगाबादला. मग गेला तिकडं 7 दिवसात ते आपला सिलेक्टरच होणार. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.